जिथे जायचा विचार 2 ते 3 महिन्यापासून फक्त विचारच ठरत होता, पण जाणं काही होत नव्हतं. पण तिथे जायचं एका रात्रीमध्ये अचानक ठरलं आणि मग आम्ही निघालो तिकडे जायला. तर चला तर मी तुम्हाला सांगते पुढे नेमकी काय झालं ते. तर गुड मॉर्निंग सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर सकाळचे वाजले आहेत आता 8 ते 8:30चा टाईम झालेला आहे. तर पाहू शकता तुम्ही सकाळी सकाळी सर्व काम आवरून घेतलं, स्वयंपाक वगैरे करून घेतला. आज थोडीशी लवकर उठले होते. तर हो, आज जायचं होतं आम्हाला म्हणजे आमची जी कुलदेवी आहे राशीन कर्जत येथे जगदंबा माता मंदिर इथे जायचं होतं आणि 2-3 महिन्यापासून फक्त विचारच ठरत होता की जायचं आहे म्हणून. कारण की प्रत्येक वर्षी आम्ही जेव्हा मुलींना सुट्ट्या लागतात तेव्हा नक्कीच कुलदेवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही म्हणजे राशीनला जात असतो. तर प्रत्येकाने प्रत्येक वर्षी नक्कीच आपल्या कुलदेवी आणि कुलदैवताला जायलाच पाहिजे. तर छान असा प्रवास आमचा सकाळचा सुरू झाला. सर्व नैवेद्य वगैरे मी घरूनच बनवून घेतलं होतं, जे की तुम्हाला मी पुढे शेअर करणार आहे. आणि छान असा सकाळचा फ्रेश टाईम होता. तर बघू शकता थोडासा पाऊस झालेला आहे. तर त्यामुळे सर्व रोडनी म्हणजे आपल्याला हिरवागार निसर्ग दिसत आहे. तर बघू शकता छानपैकी हा प्रवास आपला चालू झालेला आहे. आणि म्हणजे सकाळी सकाळी प्रवास करण्याचा उन्हाळ्यामध्ये एक फायदा आहे. वातावरणही छान असतं, ऊन कमी असतं आणि म्हणजे एक प्रवास आपल्याला पटकन म्हणजे थोडक्यात पटकन प्रवास उरकतो. तर छान असा प्रवास सुरू असताना म्हणजे बघू शकता. तर व्हिडिओमध्ये मुली आणि मिस्टर तसं येत नाहीत, पण आज मी त्यांना एक थोड्या वेळासाठी व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. तर बघू शकता छान असं मी, माझे मिस्टर आणि 2 मुली आम्ही प्रवासाला निघालेलो आहे. एक 2 ते 2.5 तासाचा रस्ता आहे. पण आता हायवे वगैरे छान झालेला आहे त्यामुळे पटकन 1.5 ते 2 तासातच पोहोचतो. तर रस्त्याने जात असताना तुम्ही पाहू शकता स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालेलं आहे. आणि माझ्याबरोबर असं नेहमीच होतं कुठे बाहेर जायला निघालो की म्हणजे महाराजांचं दर्शन हे नक्की होणार, कोणत्या ना कोणत्या प्रकारे होतंच. तर छान असं आम्ही राशीनमध्ये देवीच्या मंदिराच्या जवळ आलेलो आहेत. तर थोडंसं ट्रॅफिक होतं इथे, पण थोडं होतं त्याच्यामुळे पटकन पोहोचलो. तर हे आहे मंदिराचा बाहेरचा परिसर. तर सकाळी सकाळी आल्यामुळे खूप काही गर्दी नव्हती. तर पाहू शकता छान असं हे मंदिर आहे. आणि हे जे ग्रिल वगैरे दिसत आहे ते आता नवीनच झालेलं आहे. तर 1 वर्षानंतर आम्ही आलेलो आहे. मागच्या वर्षी हे ग्रिल वगैरे नव्हतं, पण ह्यावेळेस छान अशी सोय केलेली आहे मंदिरामध्ये. आणि एकदम आतलं शूट तर काही घेता आलेलं नाही आहे. हे जेवढं घेता येईल तेवढं शूट माझ्या मुलीने घेतलेलं आहे. तर छान असं दर्शन करून मग बाहेर आलो बघू शकता. आणि घरून जे पीठ मीठ नैवेद्य वगैरे मी आणले होते, काही नैवेद्य देवीपाशीही ठेवले आणि मग देवीच्या मंदिराबाहेर जे की परड्या असतात 5, त्याही मी भरून घेतल्या आहेत. घरून पीठ मीठ नैवेद्य सगळं नेलेलं होतं. तर बघू शकता तर आमच्या इकडे अशी पद्धत आहे, कुलदेवीला दर्शनाला गेल्यानंतर घरून नैवेद्य वगैरे करून न्यायचे आणि पीठ मीठही नेऊन तेथील ज्या 5 परड्या असतात त्या आपण पिठामिठाने भरायच्या असतात. तर छान अशी परड्यांची पूजा वगैरे करून घेतली आणि नैवेद्य वगैरे ठेवून दर्शन घेतलं. आणि मग दर्शन घेऊन परड्या भरून मी निघाले म्हणजे मंदिराचा परिसर जो आहे तर तिथे म्हणजे थोडेसे दुकानंही आहेत. तर तिथून प्रसाद वगैरे घेतला घरी नेण्यासाठी. आणि बघू शकता सकाळ सकाळची वेळ आहे त्यामुळे अजिबात आम्हाला गर्दी म्हणजे इथे जाणवलीच नाही. दर्शनही खूप छान झालं. तर मंडळी अशा प्रकारे 2-3 महिन्याची इच्छा, जी की कुलदेवीच्या दर्शनाची इच्छा होती, ती एका रात्रीमध्ये ठरलं. मिस्टर म्हटले की आपण जाऊया उद्या आणि अशा प्रकारे ही इच्छा पूर्ण झाली. आणि बघू शकता दर्शनही खूप छान झालं आणि बघू शकता आणि छान असा मग पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला. थांबलो आम्ही जेवण्यासाठी. तर हे आमच्या गावाच्या जवळच आहे हे रेस्टॉरंट. तर बघू शकता छान अशी इथे ट्रेन म्हणजे रेल्वे स्टेशनची थीम आहे. तर इथे जेवण आपल्या टेबलवर छोट्याशा रेल्वेमध्ये येतं. तर पाहू शकता ते कशाप्रकारे येतं, थोडासा शूट मी घेतलेला आहे. तर अशा प्रकारे खूप छान इंटरेस्टिंग थीम होती.
तर बघू शकता मुलींनाही खूप आवडली आणि मग जेवणाला सुरुवात केली. बघू शकता छान अशी. आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर थोडीशी आईस्क्रीमची मजा घेतली, पण ते शूट काही मी घेतलेलं नाही. तर ही अशी रेल्वे होती इथे आणि जेवणही खूप छान सुंदर होतं. बघू शकता. आणि त्यानंतर घरी आलो आणि मग घरी आल्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे झाल्यानंतर माझं एक पार्सल आलं होतं मिशोवरून. तर पाहू शकता ती मी लगेच ओपन करून घेतलं. पार्सल आलं म्हणजे ओपन करायला म्हणजे पटकन ओपन करावं असं वाटलं, त्यामुळे करून घेतलं लगेच. त्यामध्ये मी या बरण्या ऑर्डर केलेल्या होत्या. तर 24 बरण्यांचा हा सेट आहे. तर म्हणजे 4 प्रकारच्या बरण्या यामध्ये येतात. एक सर्वात मोठी येते 1 किलोची, त्यानंतर अर्धा किलोची आणि त्यानंतर येते एक पावशर म्हणजे 250 ग्रॅमची आणि मग त्यानंतर 100 ग्रॅमची, अशा 4 प्रकारच्या बरण्या येतात. तर या सर्व बरण्या मिळून 24 आहेत. तर मला या घरामध्ये खूप उपयोगी ठरणार आहेत. ते मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल. चला तर मग बाय बाय.